तर नमस्कार सर्वांना. तर मी आज बनवत आहे मदर डॉटरचा आउटफिट. ॲक्च्युली आहे ना 2 वर्षाची एक मुलगी आहे, तिचा आउटफिट रेडी करायचा आहे मला पिंक कलरमध्ये. तर असं काही बॅक आणि फ्रंट खालचा घेर मी रेडी केलेला आहे. आणि हा आहे मम्मीचा आउटफिट. असा फिश कटमध्ये आहे आणि खाली आहे ना मी अम्ब्रेलामध्ये कट करून म्हणजे घेर जास्त दिला त्याला, म्हणजे प्लेट्स टाकून स्ट्रेट प्लेट्स नाही दिल्या. आता इकडे आहे ना मी आउटफिटसाठी आहे ना वर आहे ना त्यांना बोसारखा असा पॅटर्न पाहिजे असा शोल्डरला, तर तोच रेडी करत होती. आता तुम्ही बघू शकता एका बोच्या पॅटर्नसाठी किती कपडा गेलेला आहे. इकडे बघू शकता तुम्ही 1 मीटरपेक्षा जास्त कपडा, 1 ते 1.5 मीटरपेक्षा जास्त कपडा बोसाठी लागला आहे. आणि मी काम करताना बाबू मध्ये येणार नाही असं कधी होईल का, याची सारखी लुडबुड चालूच होती. तरीसुद्धा मी माझं काम करतच होती, कारण की मला आहे ना आउटफिट आजच्या आज रेडी करून द्यायचा होता. इकडे बघू शकता तुम्ही, हा आहे ना मम्मीच्या आउटफिटसाठी बो बनवला आहे. ॲक्च्युली ह्या क्लायंट आहेत ना माझ्या जुन्या क्लायंट आहेत, त्या नेहमी आहे ना माझ्याकडूनच स्टिच करून घेऊन जातात. आणि आहे ना दुसऱ्या आमच्याच एक ताई आलेल्या, त्यांना हा घागरा आहे ना हा सेमी स्टिच करायचा होता आणि ब्लाऊज घेऊन आलेला, तर तोच बाबू माझी मदत करत होता हे करण्यासाठी. हां, तर मी काय बोलत होती की त्या ज्या क्लायंट आहेत ना, ज्या जुन्या क्लायंट आहेत माझ्या, आणि ना त्या एवढ्या माझ्यावर ट्रस्ट करतात ना, म्हणजे ते सगळं डिझाईन माझ्यावर सोपवतात आणि सांगतात तुम्हाला जसं वाटेल ना तसं करा. आणि असा जर एखादा क्लायंट असेल ना, त्याचं काम खरंच खूपच छान होतं आणि मजा येते आपल्याला काम करायला. असं क्लायंटने जर आपल्यावर ट्रस्ट दाखवला ना. तर आता हे बघा, आता माझा ऑलमोस्ट बो रेडी झालेला आहे. मी ना त्याला बोला आहे ना म्हणजे सारखं लावून बघत होती, म्हणजे मेजरमेंट माझं चुकायला नको म्हणून. पण तरी हे ना ज्या क्लायंट आहेत ना त्या थोड्या माझ्यापेक्षा हेल्दी आहेत, पण तरी थोडासा अंदाज घेत मी रेडी केला. आणि खाली आहे ना घेराला मी अशी बोनपट्टी लावली, कारण की आहे ना मला पहिले असं तो म्हणजे त्याला फ्लो नव्हता येत. हे बघा आता कसं वेवी असा इफेक्ट आला आहे, मस्त किती भारी वाटतं ना. ॲक्च्युली आता मी वेअर केला आहे, मी बोलीन ना त्या थोड्याशा हेल्दीत, पण छान वाटत होता. अशी ही मागे ना टेलसुद्धा केलेली मी. ॲक्च्युली टेलला ना कपडा कमी पडला. ॲक्च्युली त्यांनी पहिले पॅटर्न वेगळा सांगितलेला, तर मुलीला जो स्टिच केला ना त्याच्यासाठी भरपूर कपडा लागला, तर टेलसाठी थोडा कमी पडला. पण इट्स ओके, खूप छान वाटत होतं त्याच्यात. पण मी 2 लेअर दिल्या जेणेकरून थोडा चांगला वाटेल. आणि असा मदर आणि डॉटरचा आउटफिट रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला तुम्हाला आउटफिट. आणि खूप मेहनत घ्यावी लागते गाईज, घर बसल्या काम करायचं असेल ना तर खूप मेहनत घ्यावी लागते.